Which test is done to measure hemoglobin in blood? कोणती टेस्ट यूज केली जाते काय मेजर करण्यासाठी? हिमोग्लोबिन, ब्लड मधलं हिमोग्लोबिन मेजर करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? त्यामध्ये ऑप्शन ए आहे सहालीज मेथड, ऑप्शन बी बिडाल टेस्ट, ऑप्शन सी एलायझा आणि ऑप्शन डी आरपीआर. आरपीआर मीन्स रॅपिड प्लाझ्मा रिजन. ही ज्या रॅपिड प्लाझ्मा रिजन ही टेस्ट कशासाठी असते? तर ही असते सिफिलिस साठी. त्यानंतर जी बिडाल टेस्ट आहे, बिडाल टेस्ट कशासाठी असते? टायफॉइड. टायफॉइड साठी असते बिडाल. नंतर जी सहालीज मेथड आहे ती असते हिमोग्लोबिन साठी. तर काय क्वेश्चन आहे? कोणती टेस्ट डन केली मेजर हिमोग्लोबिन इन ब्लड? ब्लड मधले हिमोग्लोबिन मेजर करण्यासाठी ऑप्शन ए सहालीज मेथड यूज केली जाते. त्यानंतर क्वेश्चन सेकंड, विच अँटीकोॲग्युलंट इज यूज्ड फॉर ESR? ESR साठी कोणतं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं? ESR म्हणजेच काय? इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट त्याला काय म्हणतात? ESR. तर या ESR साठी कोणता अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं? तर पहा, हे जे EDTA आहे ते कशासाठी? CBCच्या टेस्ट साठी यूज केलं अँटीकोॲग्युलंट यूज केलं जातं. त्यानंतर जे आहे फ्लोराईड. फ्लोराईड कशासाठी यूज केलं जातं? तर हे शुगर सॅम्पल साठी यूज केलं जातं फ्लोराईड. त्यानंतर हिपॅरिन. हिपॅरिन जे आहे ते इम्युनॉलॉजिकल टेस्ट असतील किंवा सिरोलॉजिकल टेस्ट साठी हिपॅरिन टिपचा यूज केला जातो. राहिला सोडियम सायट्रेट. तर हा सोडियम सायट्रेट यूज केला जातो इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट चेक करण्यासाठी. हा अँटीकोॲग्युलंट यूज केला जातो. नंतर क्वेश्चन 3, विच टेस्ट मेजर RBC साईज? RBC ची साईज कोणत्या टेस्ट मध्ये मेजर केली जाते? तर RBC ची साईज म्हणजे काय? RBC साईज म्हणजे त्याची व्हॉल्यूम. मग ज्याच्या शेवटी V तो आहे व्हॉल्यूम, मीन कॉर्पस्कुलर व्हॉल्यूम. हा कुठे आहे? शेवटी इथे V आहे? नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आहे MCV. ऑप्शन 3 इज करेक्ट. Which test measure RBC in size? Option A MCV is correct answer. And the question 4, which stain is used in peripheral blood smear? कशासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? पेरिफेरल ब्लड स्मिअर साठी. Which stain is used in peripheral blood smear? पेरिफेरल ब्लड स्मिअर साठी कोणता स्टेन यूज केला जातो? ज्यामध्ये झडियन स्टेन जो आहे तो कशासाठी केला जातो? हा जिल नेल्सन जो आहे तो AB जी की स्पुटमची टेस्ट आहे त्याच्यासाठी हा झेडन स्टेन यूज केला जातो. त्यानंतर जो ग्राम स्टेन आहे हा बॅक्टेरिया साठी यूज केला जातो. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे की ग्राम निगेटिव्ह आहे याच्यासाठी कोणता स्टेन यूज केला जातो? ग्राम स्टेन. आणि त्यानंतर हे कोणता आहे? ॲक्रिडिन ऑरेंज. हा जो स्टेन आहे हा मलेरिया साठी यूज केला जातो हा स्टेन. ठीक आहे. ॲक्रिडिन ऑरेंज जो आहे तो जे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधले जे की सेल्स आहेत त्या सेल्स मधले DNA आणि RNA ओळखण्यासाठी हा ॲक्रिडिन ऑरेंज स्टेन यूज केला जातो मलेरियासाठी. राहिला लेशमान स्टेन. या लेशमान स्टेन साठी हा जो लेशमान स्टेन आहे हा पेरिफेरल ब्लड स्मिअर साठी यूज केला जातो. त्यामुळे ऑप्शन C इज करेक्ट, लेशमान स्टेन. त्यानंतर क्वेश्चन 5, विच टेस्ट इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ सिकल सेल ॲनिमिया? कोणती टेस्ट यूज केली जाते सिकल सेल ॲनिमियाचं डिटेक्शन करण्यासाठी? तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्याच्यासाठी सिकलिंग टेस्ट असते. याच्या नावावरूनच लक्षात राहील सिकल सेल ॲनिमियासाठी सिकलिंग टेस्ट यूज केली जाते. विडाल टेस्ट कशासाठी असते? टायफॉइड साठी असते.
मॉन्टॅक्स टेस्ट कशासाठी असते? टीबी साठी. एलायझा टेस्ट तर तुम्हाला माहितीच आहे. विच टेस्ट इज यूज्ड टू चेक प्लेटलेट फंक्शन? कोणती टेस्ट यूज केली जाते प्लेटलेटचं फंक्शन चेक करण्यासाठी? तर पहा ऑप्शन ए आहे ब्लीडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम, ESR आणि कुम टेस्ट. प्लेटलेटचं फंक्शन चेक करण्यासाठी कोणती टेस्ट यूज केली जाते? त्यामध्ये पहा, ज्यावेळेस प्लेटलेट जे आहे, ज्यावेळेस प्लेटलेट हे इन्क्रीज होते त्यावेळेस काय होते माहिती का? ब्लड क्लॉट होते. आणि ज्यावेळेस प्लेटलेट हे डिक्रीज होतात त्यावेळेस ब्लड क्लॉट नाही होत. मग ज्यावेळेस प्लेटलेट खूप जास्त कमी होतात त्यावेळेस काय होते? मग आपल्या नाकातून, तोंडातून, युरिनद्वारे जे ब्लड आहे ते बाहेर पडते. कारण आपल्या प्लेटलेट्सची संख्या जर कमी झाली आणि प्लेटलेट्सची संख्या जर जास्त असली तर काय होते? मग बॉडीमध्ये ब्लड क्लॉट होते. तर मग हे कशावर डिपेंड आहे? पूर्ण क्लॉटिंगवर डिपेंड आहे का ब्लिडिंगवर? तर जी की समजा प्लेटलेटची संख्या कमी झाली तर पूर्ण ब्लिडिंग होत राहते, क्लॉट होतच नाही. किंवा एखादं आपल्याला थोडंसं काही लागलं तर ते क्लॉट होतच नाही, ब्लिडिंग सुरूच राहते. मग ती ब्लिडिंग सुरू राहते. मग आपण ज्यावेळेस एकदा इथे पिक केलं बोटा फिंगरला आणि ब्लिडिंग सुरूच होते, त्याच्यावरून आपल्याला मग ते प्लेटलेटचं फंक्शन समजते. तर ब्लिडिंग टाइम जो आहे हा काय आहे? हे प्लेटलेटचं फंक्शन आहे. कळालं का कसं? आपण प्रिक केलं फिंगरला आणि स्टार्ट झाली आपली ब्लिडिंग, मग ती स्टॉपच नाही होते ब्लिडिंग टाइम. मग जेव्हा ती स्टॉप झाली त्यावेळेस तो त्याचा फ्लोटिंग टाइम असतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यावरून हे प्लेटलेटचं फंक्शन आहे ब्लिडिंग टाइम. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन आहे विच अँटीकोयाग्युलंट इज युज्ड फॉर कोयाग्युलेशन स्टडीज? कोयाग्युलेशनची जर आपल्याला स्टडी करायची असेल तर कोणता अँटीकोयाग्युलंट यूज केला जातो? तर कोयाग्युलेशन स्टडी म्हणजे काय? ब्लीडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम किंवा APTT हे काय आहेत? कोयाग्युलेशन आहेत. तर याच्या स्टडीसाठी कोणतं अँटीकोयाग्युलंट यूज केलं जातं? तर त्याच्यासाठी सोडियम सायट्रेट हे यूज केलं जातं. त्यानंतर विच टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट मलेरिया पॅरासाइट? मलेरिया पॅरासाइट डिटेक्ट करण्यासाठी VDRL वापरतात का? VDRL कशासाठी वापरतात? VDRL वापरतात सिफिलिस साठी. रॅपिड प्लाझ्मा रिजन वरच सांगितलं कशासाठी वापरलं जातं, ते पण सिफिलिस साठी यूज केलं जातं. एलायझा तर तुम्हाला माहितच आहे. आणि पेरिफेरल ब्लड स्मिअर, तर मलेरिया पॅरासाइट साठी सुद्धा काय केले जाते? स्मिअर बनवलं जातं, पेरिफेरल ब्लड स्मिअर. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन विच टेस्ट मेजर टोटल WBC काउंट? कोणत्या टेस्ट मध्ये मेजर केलं जातं WBC काउंट? नॉर्मली किती काउंट असते WBC चं? तर WBC चं नॉर्मल काउंट असते 4000 to 11,000 मिलियन्स पर क्यू. हे आहे नॉर्मल रेंज कुणाची? WBC काउंटची. तर कोणती टेस्ट मेजर करते WBC चं काउंट? सहालीज मेथड कशासाठी वापरली जाते? HB चं डिटेक्शन करण्यासाठी. विडाल टेस्ट कशासाठी यूज केली जाते? टायफॉइड साठी. CRP जी टेस्ट आहे ती बॉडीमध्ये आपल्या कोशाचं इन्फेक्शन आहे का हे समजण्यासाठी CRP टेस्ट केली जाते. मग आपल्याला विचारलंय WBC काउंट करण्यासाठी न्यू बार चेंबर मेथडचा यूज केला जातो, जे की असे राहतात. त्याच्यात असे 4 1 2 3 4 इकडलं मोजा, इकडलं मोजा, इकडलं असं काय राहते ते न्यू बार चेंबरचा यूज केला जातो WBC चे काउंट मेजर करण्यासाठी. 10 नंबरचा क्वेश्चन विच पॅरामीटर, कोणते पॅरामीटर इंडिकेट करते RBC हिमोग्लोबिन कंटेंट? सगळ्यात सोपी ट्रिक्स याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे? कोणतं पॅरामीटर इंडिकेट करते RBC
हिमोग्लोबिन कंटेंट. ज्यावेळेस आरबीसी हिमोग्लोबिन कंटेंटचं जे पॅरामीटर आहे हिमोग्लोबिन काय येणार, लास्टला एच येणार. तर मग MCH हिमोग्लोबिन लास्टला एच आलं की आरबीसीचा हिमोग्लोबिन कंटेंट आहे तो. तर ऑप्शन बी इज करेक्ट, ऑप्शन MCH. त्यानंतर हे झाले हेमॅटोलॉजीचे क्वेश्चन. आता पुढले 10 क्वेश्चन हे क्लिनिकल पॅथॉलॉजीचे असतील आणि त्यानंतर काही क्वेश्चन बायोकेमिस्ट्रीचे असतील. पॅथॉलॉजी मध्ये आणि बायोकेमिस्ट्री मध्ये पहा, विच टेस्ट इज डन टू एस्टिमेट फास्टिंग ब्लड ग्लुकोज. फास्टिंग ब्लड ग्लुकोजची नॉर्मल रेंज किती असते, 70 to 110 मिलीग्राम पर डेसिलिटर. मग इथे म्हणते कोणती टेस्ट केली जाते फॉर फास्टिंग ब्लड ग्लुकोज, ग्लुकोज साठी. तर त्याच्यासाठी ही जीओडी पीओडी मेथड जी आहे ही केली जाते. एलायझा केली जात नाही शुगर साठी. व्हॉट इज नॉर्मल फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल. मी आता सांगितलं की ते 70 to 110 मिलीग्राम पर डेसिलिटर. नंतर विच टेस्ट मेजर किडनी फंक्शन. किडनी फंक्शन मोजण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट यूज केली जाते. मग किडनी फंक्शन टेस्ट मध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत, त्याच्यात आहे युरिया, क्रिएटिनाइन, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम. हे सगळे कशामध्ये येतात, तर किडनी फंक्शन टेस्ट मध्ये येतात. तर कोणती टेस्ट मेजर केली जाते, बिलिरुबिन येते का त्याच्यात, अजिबात नाही. बिलिरुबिन येते का, नाही येत. बिलिरुबिन नाही येत. AST, SGOT, SGPT पण नाही. उरला सीरम क्रिएटिनाइन. तर तो जो आहे तो ती टेस्ट मेजर करते किडनी फंक्शन टेस्ट. त्यानंतर विच टेस्ट इज डन फॉर लिव्हर फंक्शन. लिव्हर फंक्शन म्हणजे काय, LFT लिव्हर फंक्शन टेस्ट. कोणती टेस्ट आहे लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये, काय CBC येते का, नाही. ही हेमॅटोलॉजी वेगळी टेस्ट आहे. ESR इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट पण नाही येणार, RFT पण नाही येणार, LFT. तर लिव्हर फंक्शन टेस्ट साठी LFT टेस्ट केली जाते. विच एन्झाईम इन्क्रीज इन मायोकार्डियल इन्फेक्शन. मायोकार्डियल इन्फेक्शन कशाचं असतं, हार्ट रिलेटेड असते. तर हार्ट रिलेटेड हे मायोकार्डियल इन्फेक्शन झालं असेल तर कोणता एन्झाईम हा इन्क्रीजेस होतो, तर हा जो CKMB आहे, CKMB हा जो आहे हा एन्झाईम इन्क्रीज करतो. मायोकार्डियल इन्फेक्शन होण्याचे कारण काय आहे, CKMB. विच टेस्ट डिटेक्ट लॉंग टर्म डायबेटिक्स कंट्रोल. खूप काळापासून शुगर आहे असं कोणती टेस्ट आपल्याला सांगते, तर ती टेस्ट आहे HbA1c. त्यालाच काय म्हटलं जातं, ऍव्हरेज शुगर. किती महिन्याची, 3 मंथची ऍव्हरेज शुगर जे आहे ते इंडिकेट करते. डायबिटीज कंट्रोल. विच टेस्ट मेजर सीरम कोलेस्ट्रॉल. कोणत्या टेस्टने सीरमचा कोलेस्ट्रॉल जो आहे तो मेजर केला जातो, लिपिड प्रोफाइल मध्ये, RFT मध्ये, CBC मध्ये आणि ESR मध्ये. त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये प्लाझ्मा वर असते त्यामुळे ते लिपिड प्रोफाइल जो आहे, तर हा लिपिड प्रोफाइल मेजर करते सीरम कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल साठी लिपिड प्रोफाइलच राहते टेस्ट. विच टेस्ट इज यूज्ड टू मेजर सीरम युरिया. युरिया मेजर करण्यासाठी कोणते टेस्ट केली जाते, तर पहा युरियासाठी जर क्रिएटिन असेल तर जाफे जी आहे, जाफे ही जी आहे ते क्रिएटिनाइन साठी केली जाते. आणि इथे आपल्याला विचारलेलं युरियासाठी, तर युरियासाठी डॅम मेथड यूज केली जाते. यू तसं युरियासाठी डॅम मेथड यूज केली जाते. त्यानंतर विच टेस्ट मेजर पॅनक्रियाटिक फंक्शन. पॅनक्रियाटिक फंक्शन जे आहे ते कोणती टेस्ट मेजर करते, ऑप्शन ए अमायलेज. आता पॅनक्रियाटिक म्हणजे पोटाचं लक्षात ठेवायचं, आणि पोटाचं म्हणलं तर अमायलेज.
अमायलेज आणि लायपेज. त्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन, अमायलेज अँड लायपेज. 20 क्वेश्चन. विच टेस्ट डिटेक्ट जॉन्डिस. जॉन्डिस डिटेक्ट कोणती टेस्ट करते? तर ऑप्शन ए बिलिरुबिन, ऑप्शन बी ब्लड युरिया, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी सोडियम पोटॅशियम. युरिया, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे किडनी फंक्शन टेस्ट आहेत आणि हा जो बिलिरुबिन आहे हा LFT च्या संबंधी आहे आणि हा जॉन्डिस पण डिटेक्ट करतो. कोणता? बिलिरुबिन. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीचे काही MCQs आहेत. विच टेस्ट इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ टायफॉइड. टायफॉइड साठी विडाल टेस्ट राहते, तीच यूज केली जाते. विच टेस्ट इज युज्ड टू डायग्नोस सिफिल. आता सिफिल साठी काय सांगितलं? VDRE. त्यानंतर विच टेस्ट इज डन फॉर डिटेक्शन ऑफ ट्युबरक्लोसिस असेल तर मॉन्टेक्स टेस्ट. ऑप्शन ए, ऑप्शन बी एलाइजा, ऑप्शन सी CRP, ऑप्शन डी RPR. तर मॉन्टेक्स टेस्ट यूज केली जाते फॉर द डिटेक्शन ऑफ ट्युबरक्लोसिस. नंतर 24 क्वेश्चन. विच स्टेन इज युज्ड फॉर AFB. AFB मी आधी सांगितलं होतं. हे AFB जो स्पुटम आहे ऍसिड फास्ट बेसिल आहे तर तो असतो झडियन. जी निल्सन स्टेन केला जातो त्याला स्टेन यूज केला जातो. झडियन स्टेन किंवा जी निल्सन फॉर स्पुटम AFB टेस्ट साठी. विच टेस्ट डिटेक्ट HIV. HIV डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला वेस्टर्न ब्लॉट ची यूज पडते, नाहीतर मग एलाइजा. विच टेस्ट कन्फर्म HIV आहे म्हणून कोणती टेस्ट कन्फर्म करते? विडाल नाही, कोम नाही, विडिअरल नाही. तर ती जी आहे ती वेस्टर्न ब्लॉट. वेस्टर्न ब्लॉट जे आहे ते HIV कन्फर्म आहे सांगते वेस्टर्न ब्लॉट टेक्निक. विच मीडियम इज युज्ड टू कल्चर बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला कल्चर बॅक्टेरिया कोणतं मीडियम यूज केलं जातं कल्चर बॅक्टेरियाच्या कल्चर साठी? न्यूट्रिएंट अगर, ब्लड अगर, मॅकॉनिकी अगर आणि हे सगळे अगर यूज केले जातात. विच टेस्ट डिटेक्ट एंट्रिक पॅथोजन इन स्टूल. स्टूलच्या आतमध्ये कोणते पॅथोजन आहे ते कोणती टेस्ट डिटेक्ट करते? तर कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट. ऑप्शन बी RPR टेस्ट, ESR आणि CRP. तर याचे काय कल्चर केले जाते आणि सेन्सिटिव्हिटी लक्षात घेतली जाते. त्यानंतर विच टेस्ट डिटेक्ट फंगस. फंगस कोणती टेस्ट डिटेक्ट करते? तर KOH माउंट जो आहे ते डिटेक्ट करते फंगस. विच टेस्ट डिटेक्ट हिपॅटायटिस B सरफेस अँटीजन. हिपॅटायटिस B सरफेस अँटीजन आहे ते कोणत्या टेस्ट मध्ये डिटेक्ट केले जातात? तर HBsAg. कसं येस डुब्र होऊन बसलंय तसं. विच टेस्ट डिटेक्ट हिपॅटायटिस B सरफेस अँटीजन कोण डिटेक्ट करते? तर HBsAg. हे झाले 30 क्वेश्चन.